केवली लोवर फुल टॉस, हाफ वॉली, हाफ चान्स and then चेंडू जातो सीमारेषा पार. आरपीएल चौकार. नोंदवल्याबद्दल आपल्याला सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. व्हॉट एफर्ट अमोल पाटील. वेल स्टॉप. टाळ्या व्हायला पाहिजेत मित्रांनो अमोल पाटीलच्या या एफर्ट साठी. काय एफर्ट लावलाय, जणू काही पाण्यामध्ये सूर लावावा असा सूर मात्र लावला गेला अमोल पाटील यांच्या माध्यमातून. तदनंतर मात्र पुन्हा एकदा बॉडी लाईन वरती चेंडू स्टॉप केला गेला. 2 धावा आपल्या संघासाठी स्टॉप केला. धावसंख्येत मात्र 2 नी बदलाव पाहतोय. धावसंख्या मात्र 2 धावांनी वधारते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 12 धावा. 12 धावा झाल्यात धावफलकावरती. अथर्व शिर्के पहिलंच P1चं षटक आणि सुमित याचा विस्फोटक अंदाज. यावेळी लाफ्ट केला. टायमिंग शॉट आहे. चेंडूला उंची जास्त, लांबी कमी आणि तदनंतर मात्र चुका या मात्र महागात पडताना दिसतील. क्षेत्ररक्षण करत असताना राजाबाई टायगर संघासाठी सुमित यांच्यासाठी आतापर्यंत या मॅच मध्ये 2 जीवनदार मात्र पाहतो. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 14 धावा. RP11 पेजारी या संघाचे संघमालक धीरज म्हात्रे यांना सुद्धा विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठावर यायचं आहे आणि आपला सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. RP11 पेजारी या संघाचे संघमालक धीरज म्हात्रे. माऊली कृपा पांडदेवी या संघाचे संघमालक अमितजी पाटील त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण कृपया लवकरात लवकर आणि आपल्या संघाचं सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. आणि आजच्या दिवसामध्ये जो संघ खेळतोय राजाबाई टायगर्स या संघाचे संघमालक यश राजाकेणी यांना सुद्धा विनंती करतो की आपलं सन्मान चिन्ह घ्यायचं आहे. यशला देऊन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचा चेंडू घेऊन अथर्व शिर्के. ऑन स्ट्राईक ओमकार वालेकर. विकेट करण्याचा प्रयत्न. युमेश अथर्व विल डेफिनेटली हिट. फलंदाज आउट. गोल्डन डकचा शिकार ओमकार. पतन न करून दिला आणि पहिलं यश पाहतोय त्या अर्थातच टीम राजाबाई टायगर्स या संघासाठी. आणि मित्रांनो उद्या दिनांक 3 आपला पहिला सर्वप्रथम होणारा सामना ठीक 8:30 वाजता सुरू होणार आहे. 8:30 तरी कृपया पहिले दोन्ही जे संघ असतील त्यांनी 8:30 वाजता इथे उपस्थिती दाखवायची आहे. ठीक 8:30 वाजता. याच्यामध्ये कोणतीही चूक होणार नाहीये. ठीक 8:30 वाजता आपण पहिला चेंडू टाकणार आहोत. त्या कारणानं आपला संपूर्ण संघ जवळपास 8:15 वाजेपर्यंत इथे उपस्थित ठेवायचा आहे. आज किती झाले टोटल? आज किती झाले? 6 झाले. 7, 8, 9, 10. आमचे ते उजेड असतो. दुसरं षटक. दुसऱ्या षटकात गोलंदाज प्रेम आले. प्रेम भोईर बॉलिंग ट्रॅक वरती मात्र पाहतो. रेटा भोर विकेट गोलंदाजी करत असताना प्रेमींच्या माध्यमातून पहिला चेंडू फेकला गेला. सुमित पाटील यांच्यासाठी पहिला चेंडू डॉट आलाय. पहिल्या षटकामध्ये 15 धावा मात्र अनुभवल्या आपण अथर्व शिर्केच्या अगेन्स्ट आणि शेवटच्या चेंडूवरती विकेट देखील पाहिली होती.
यावेळी लॉफ्ट केला मिस टायमिंग शॉट आहे. चेंडू खाली 3 क्षेत्ररक्षक आणि तदनंतर प्रेम भोईर यांचा चांगला स्वतःच्याच फॉलोथ्रू मध्ये क्षेत्ररक्षक पाहतोय. चुनक मात्र दाखवत असताना मात्र विकेट मात्र आपल्या संघासाठी मात्र मिळवली. सुमित यांना मैदानाच्या बाहेर पाठवलं गेलं. 2 डॉट बॉल फेकलेत. यावेळी डाऊन द लेग साइड इट्स अ वाईड बॉल. पंचांचे दोन्ही हात मात्र जमिनीला समांतर. धाव होती अवंतरच्या पद्धतीने मात्र एक धाव मात्र स्कोर कार्ड वरती ऍड होताना मात्र पाहू शकतोय. 16 रन आणि स्कोरबोर्ड 16 धावा धावफलकावरती आपण अनुभवतोय. टीम माऊली कृपा पांडवादेवी संघ पहिल्या सत्रामध्ये. यावेळी शटांपूल इथून मात्र चूक झाली. चेंडू जातोय फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर येतोय चौकार. कधी कधी खराब चेंडूंवर देखील विकेट मात्र मिळू शकते. खराब चेंडू होता परंतु त्या देखील चेंडूवरती विकेट घेण्याचा प्रयत्न मात्र पाहिला होता पंकज टेंगले यांचा, परंतु त्यांच्या अव्वाक्याच्या असलेला बाहेर असलेला हा कॅच मात्र 4 धावा मात्र पाहायला मिळाल्या. 4 धावा मात्र पाहतोय. 4 धावांनी मात्र स्कोर कार्ड मात्र वधारतोय, जाऊन पोहोचतोय 20 धावा. यावेळी स्लोवर पद्धतीचा चेंडू त्याच्यावर देखील चांगला एफर्ट मात्र पाहतोय विकेट किपरच्या माध्यमातून. धावसंख्येत मात्र बदलाव मात्र पाहायला मिळालेला आहे. एक विविधतेने नटलेलं मात्र षटक मात्र पाहतोय. कधी फुलर पद्धतीचे चेंडू, कधी आखोट टप्प्याचे चेंडू, कधी स्लोवर पद्धतीचे चेंडू. वेगवेगळ्या चेंडूवरती काहीतरी वेगवेगळा कारनामा करण्याचा प्रयत्न मात्र प्रेम भोईर यांचा मात्र आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये आणि त्याच्यामध्ये त्यांना यश देखील येताना मात्र पाहतोय. लॉफ्ट केलाय मिस टायमिंग शॉट आहे. लॉंग चेस असणार आहे. अमोल पाटील चेंडू खाली होते. तदनंतर मात्र पाहायला गेला तर स्टॉप अखेरीस मात्र चेंडू केला गेलाय. सॉरी रणजित होते. चांगला प्रयत्न पाहायला गेला स्टॉप करण्याचा. विविधतेने नटलेले षटक सुद्धा आहे कल्पेश. आणि आतापर्यंतचा सामना पाहिला तर विविधतेने सोडलेला झेल सुद्धा आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळाला. भरपूर आतापर्यंत विविध तऱ्हेने झेल सोडले. डाईव्ह मारताना झेल सोडलं. एखादा टप्पा आखूड पडला, एखादा संधी होती परंतु घेऊ शकले नाही. ओव्हर द विकेट गोलंदाजी पुन्हा एकदा हवेचा मार्ग उंचावरून गेलाय चेंडू. चेंडू आता पाहायचंय झेल होईल का. आता मात्र विविधतेने नटलेले हे सौंदर्य दाखवत घेतलेली कल्पेश ना. असं दुखण्यावर बोट टेकलं ना की त्या दुःखाची जाणीव होते. आपण झेल बद्दल चर्चा केली आणि त्याच्या कारणाने आता पाहायला मिळालं झेल भात होताना सुद्धा पाहायला. मनीष धुमाल मैदानामध्ये एंटर होताना दिसतील. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. चांगलं षटक प्रेम भोईर याचं. 7 धावा खर्च केल्या. 2 विकेट मात्र आपल्या संघासाठी मात्र. बॅटर पंकज टेंगले प्रणय टेंगले मैदानामध्ये तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करताना दिसेल. राईट आर्म राऊंड विकेट. लेफ्ट हँडेड बॅटर सुशांत पाटील यांच्यासाठी गोलंदाजी करताना दिसणार आहेत. हा देखील चांगला गोलंदाज आहे. चांगल्या पद्धतीने व्हॅरिएशन या गोलंदाजाकडे देखील आहे. पेस व्हॅरिएशन इज द बेस्ट वेपन आणि पेस व्हॅरिएशन या षटकामध्ये प्रणय टेंगलेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. आयकॉन खेळाडू देखील आहे राजाबाई टायगर संघाचा आणि तोच आयकॉन खेळाडू तिसऱ्या षटकामध्ये कुसुंबले एंड कडून गोलंदाजी करताना पाहू शकतोय. राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू सुशांत यांच्यासाठी.
डावकुरा हाताचा फलंदाज आहे. फलंदाजी मार्गावर सुशांत खेळपट्टीच्या मुख्य टोकाला दिसतोय आणि प्रणय टेंगळे. यावेळी ऑन साईडला मोठा फटका खेळायचा होता, परंतु मिड विकेट क्षेत्र रिझन कव्हर करत असताना मागच्या दिशेला डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येतो. यावेळी एक धावफलकावर अर्जित होत असताना आता मात्र स्ट्राईक रोटेट झालेली आहे मनीष धुमाळ यांच्याकडे. मागच्या सामन्यामध्ये सुंदर फलंदाजी केली मनीष धुमाळ. शेवटच्या चेंडूवर एक चेंडूमध्ये 3 धावांची गरज होती, परंतु 3 धावा त्यांना मिळवण्यात शक्यता आली नाही, यश मिळालं नाही आणि त्यामुळे त्यांना तो पराजय स्वीकारावा लागला. त्या पराजयामधून पुन्हा एकदा फिनिक्स पक्षासारखी भरारी घेणार की नाहीत ते जरूर पाहायचं आहे आपल्याला. माऊली कृपा पांडव संघ. नेक्स्ट बॉल असेल प्रणय टेंगळे. ट्राय डाम. यावेळी मागच्या दिशेला झेल होण्याची संधी. इथे पुन्हा एकदा झेल. विकेट. फलंदाज बाद. इंग्ले ब्रदर्स मात्र राजाभाई टायगर्स संघासाठी विकेट मिळवून देतात. चांगली गोलंदाजी आतापर्यंत प्रणय टेंगले. 2 चेंडू फेकलीत, 1च धाव. मनीष धुमाळ तर मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवत असताना प्रणय टेंगले पंकज टेंगले यांच्या माध्यमातून टिपलेला हा सेल. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये एंटर होताना पाहतोय. नक्कीच राजाभाई टायगर संघ सोडलेल्या झेलच्या चुका दाखवल्यानंतर ते मात्र आता त्यांनी आपल्या तंत्रामध्ये बदल करून दाखवले आणि इथे सातत्याने 2 आणि त्या सुद्धा अप्रतिम झेल. असं नाही की सोप्या होत्या, इझी होत्या आणि इझी पद्धतीने झेल घेण्यात आले, असं नाही की महत्वाच्या कठीण झेल मात्र त्या घेतल्यात. आणि यावेळी पुन्हा एकदा पाहतोय वर गेले चेंडू, झेल होण्याची शक्यता. हा सुद्धा फलंदाज बाद. विकेट. टेनिस बॉल क्रिकेटनं मात्र दाखवून दिलंय. अर्थातच काही दिवसापूर्वी 5वी 4 व्हीलर केतन मात्र वाकलन यानं आपल्या गावासाठी मात्र जिंकली होती आणि 33 बाईक आतापर्यंत आपल्या नावावर देखील केल्यात केतन म्हात्रे वाकलन. नक्कीच बक्षिसांची रेलचेल ग्रामीण टेनिस क्रिकेटसाठी सुद्धा लगावण्यात येते. यावेळी सुद्धा आपल्या इथे मॅन ऑफ द सिरीज साठी वॉशिंग मशीन आहे हॅवेल्स, चांगला ब्रँडचा आणि मैदानाचा वापर करत तो कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलेला फटका. एकदा पूर्ण दुसरा धावेचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण. जिथे चांगली क्षेत्ररक्षण करण्याची सुरुवात केली होती राजाभाई टायगर्स या संघाने, मध्यंतरी एक झेल सोडला आणि त्यानंतर इथे थोडंफार खराब क्षेत्ररक्षण. त्याचा हिशोबाने एक धाव अजून एक्स्ट्रा ऍडिशन होताना पाहायला मिळते. 27 धावसंख्या टोटल बनलेली आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्गावर आहे. प्रणित आहे आणि त्याच्यासोबत त्याचा साथीदार सुशांत डाव्या त्याचा फलंदाज. यावेळी पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट नाही, चेंडू सोडला नाही, रन घेऊ दिली. षटकाची समाप्ती समाप्त होतोय आणि 3 नंतर टोटल धावा आपल्याला पाहायला मिळतात 28. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावा पाहतोय आता 28 धावा धावफलकावरती पाहतोय. चांगला कमबॅक मात्र पाहतोय गोलंदाजी करत असताना. पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्यानंतर मात्र दुसऱ्या षटकात प्रेम भोईर 7 धावा 2 विकेट.
तदनंतर प्रणय इंग्लिश 6 धावा 2 विकेट. आता मात्र शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी मात्र नवीन गोलंदाज मात्र वापरला जाईल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी मात्र पाहतोय. 28 धावा 9.33च्या सरासरीने आतापर्यंत टीम माऊली कृपा पांडवदेवी संघाच्या माध्यमातून. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज आर्यन आले शेवटच्या षटकामध्ये. समोर आहेत सुशांत पाटील. 28 धावा अंतिम षटक स्लॉक षटक. राईट आर्म राऊंड विकेट. चेंडूला मात्र हुक करत असताना मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार. आरपीएल षटकार. टोटल धावा बनलेल्या आहेत 34. एक महत्वपूर्ण षटकार हा गेलाय खऱ्या अर्थानं पाहिलं तर. 6 धावा. जिथे धावसंख्या कमी होती तिथे मात्र इथे एकदाच वाढत असताना पाहायला मिळालं. प्रेम आलेत चेंडूच्या मागे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. दान स्वरूपातली विकेट. फलंदाज बाद होणार आहे प्रणित. जसा धावण्यासाठी बाहेर निघाला आपली क्रीज सोडून तसाच धाव एंड पर्यंत पोहोचणार आहे दणदण करत. सुशांत पाटील यांच्यासाठी कारण लेफ्ट हँडेड बॅटर आहेत. त्यांच्या माध्यमातून आणखी 2 जर षटकार आले तर कदाचित एक फायटिंग टोटल आपण पाहू शकतो. धावफलकाचा जर विचार करायला गेला तर 35 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहतोय. अंतिम 4 चेंडू शिल्लक असताना पुन्हा त्या बॉलिंग ट्रॅक वरती मात्र आपण पाहू शकतोय गोलंदाजी करत असताना आर्यन. नक्कीच एमआयडीसी एंडच्या दिशेने गोलंदाजी करत असणारा ते चेंडू पडणारे फलंदाजासाठी खूप कारीगर साबित होत आहेत. इथे पुन्हा एकदा व्यासपीठाच्या दिशेने हा येतोय सीमापार षटकार. 6. दिला आणि आर्यन आता भरपूर धावा देतोय. म्हणजे ए फॅक्टर चांगली कामगिरी करू शकला नाही आणि पी फॅक्टर प्रेम आणि प्रणय खूप चांगली गोलंदाजी केली त्यांनी. पुन्हा एकदा डावकरा हाताचा फलंदाज आहे. राऊंड द विकेट गोलंदाजी करत असताना यावेळी समोरच्या दिशेने फ्रंट फूट बाहेर काढला आणि चेंडू भिरकावून दिला. 6 धावांकरता षटकार. प्रणितने विकेट सॅक्रिफाईस का केली त्याचं महत्व इथे नक्कीच अधोरेखित झालेलं आहे. 3 षटकार आलेले आहेत. तो सुशांतच्या बॅटिंग मधून स्ट्राईक रोटेट करायची होती आणि त्याच कारणानं इथे पाहायला भेटत 3 षटकार 18 धावा आणि ती भरारी धावसंख्या जाऊन पोहोचली 47. षटक क्रमांक 4 हे थोडं काही अशी खर्चिक ठरत असताना पाहायला भेटत राजाबाई टायगर्स या संघाकडून. पुन्हा एकदा वरून थेट भेट प्रेक्षकांसमोर. षटकार 6 धावा. षटकार मारलेले आहेत ते सुशांत.
संघ मालकाकडून 3000 पुन्हा एकदा षटकार मारला तर, आणि यावेळी 3000 रुपये वाचलेत, परंतु चांगला फटका लेगलान्स करत असताना मागे क्षेत्ररक्षक आलाय. एक धाव पूर्ण, 2 धाव्याचा प्रयत्न, दोन्ही धावा सहजतेने पूर्ण करत असताना तिसऱ्या धावेसाठी येतोय, परंतु घेतली नाहीये. 4 षटकाचा खेळ इथे संपुष्टात आल्यानंतर 55 धावा धावफलकावर सजलेल्या पाहायला मिळतात. तब्बल 56 धावांचं टार्गेट राजाभाई टायगर्स या संघासमोर असणार आहे. पहिलं षटक 15 धावांचं, द्वितीय षटक आलं 7 धावांचं, तृतीय षटक आपल्याला पाहायला मिळालं ते 6 धावांचं, आणि चतुर्थ षटक तब्बल इथे आर्यनच्या माध्यमातून आले ते भरपूर धावा आल्या. आणि सुशांतने चांगली कामगिरी केली. 9 चेंडूचा सामना करत असताना तब्बल 31 धावा बनवल्या, त्यामध्ये 4 षटकारांचा समावेश सुद्धा होता, आणि शेवटच्या षटकामध्ये तब्बल 26 धावसंख्या आलेत. आर्यन खराब क्षेत्ररक्षण, 55 धावा. आणि क्षेत्ररक्षकांना विनंती आहे, माऊली कृपया पांडवदेवी संघ, कृपया आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे क्षेत्ररक्षणासाठी. विकेटची हॅट्रिक नक्की दिसेल आपल्याला. तत्पूर्वी टोटल धाव बनलेल्या आहेत त्या 55. 56 धावांचा टार्गेट आहे तो राजाभाई टायगर्स या संघाच्या समोर. मेन इन ऑरेंज वर्सेस मेन इन पिंक क्षेत्ररक्षण करणारा संघ, त्यांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि प्रेक्षक मात्र आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. चौबाजूने आपण पाहिलं तर भरपूर प्रेक्षक दिसत आहेत आपल्याला. समोरच व्यासपीठाच्या समोर अगदी झोपून या सामन्याचा आनंद मात्र प्रेक्षक घेत असताना दिसत आहेत. चला नेक्स्ट मॅच साठी यायचं आहे. सावित्री 11 पॉली आणि पाटील ब्रदर्स तिरवेरा नेक्स्ट मॅच साठी यायचं आहे. टॉस साठी या. पाटील ब्रदर्स आणि सावित्री 11 नेक्स्ट मॅच साठी यायचं आहे. छप्पन्न धावांचं टार्गेट आहे आणि संध्याकाळचं सत्र आहे. मॅच होईल का आता? दरम्यान सामना चालू होते. मैदानाच्या सरफेसचा वापर करत असताना एक धाव मिड ऑन रिझन मधून इथे काढलेली आहे. श्री गणेश झाले धाव संख्येचा, जिथे की 56 धावा आणि त्यांचा पाठलाग करायचा आहे तो राजाभाई टायगर्स या संघाला. सुरुवात चांगली केली होती. गोलंदाजीचा आपण आढावा घेतला आधीच. 3 षटकांमध्ये भरपूर कमी धावा होत्या. नंतर शेवटचं षटक आणि त्यामध्ये तब्बल 26 धावा गेल्या आणि धावसंख्येचा आलेख आपण पाहिला 56 धावा संख्येवर. यावेळी समोरला थेट हा येतोय षटकार 6.
अमोल पाटील, पंकज टेंगले, रणजित पाटील आणि प्रेम भुईर या फलंदाजांच्या हातामध्ये असणारा या 56 धावा. कारण विस्फोटक फलंदाज आहेत आणि त्यांना विस्फोटक फलंदाजी या मैदानावर करावी लागणार आहे आणि त्याला मात्र सुरुवात झाली आहे पंकज टेंगले यांच्या बॅट मधून RPL षटकार आलाय. नक्कीच ज्या की 56 धावा आणि त्यांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला संघ आपल्याला पाहायला मिळते राजाभाई टायगर्स. दुसऱ्या चेंडूवर षटकार, यावेळी ऑफ एसटीच्या बाहेर शरीरापासून दूर खेळवण्याचा प्रयत्न होता. एक षटकार खाल्यानंतर ना एक गोलंदाजावर दबाव निर्माण होतो आणि तो दबाव आपल्याला स्वप्नीलवर पाहायला मिळाला. थोडा दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांमध्ये लेंथ आणि लाईन यामध्ये चुका होत आहेत. इथे वाईटच्या स्वरूपातून एक धाव ऍडिशन करत असताना 8 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट, फुलटा झालाय. हा सुद्धा चेंडू पाहायचा आहे, जातोय सीमा पार, येतोय 4 धावांचा चौकार. करणं गरजेचं आहे. राईट हँडेड बॅटर आहेत, कारण जर पाहायला गेला तर लेफ्ट हँडेड बॅटर कमी आहेत. वाटतंय कदाचित नसावेत देखील राजाबाई टायगर संघाच्या माध्यमातून. म्हणजेच या एंडवरून फलंदाजी करणं गरजेचं आहे आणि त्याचा मात्र फायदा उठवताना मात्र पाहतोय तो पंकज टेंगले. चांगला वापर केला जातो एंडचा. गोलंदाजी करत असताना पाहतोय गोलंदाज स्वप्नील यांना. नेक्स्ट बॉल स्वप्नील. राऊंड विकेट, यावेळी 30 यार्ड सर्कलला मात्र क्लिअर केलाय. तर चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर बॉडी लाईनच्या बाहेर. RPL चौकार. बोर्ड टोटल धावा झालेल्या आहेत त्या 16. 2 चेंडू शिल्लक आहेत. 16 धावा. पॉवर प्लेचा चांगला वापर मात्र पाहतोय पंकज टेंगले. इज ऑन फायर. संध्याकाळचं सत्र, थंड हवा आणि त्याच्यामध्ये पंकज टेंगले मैदानामध्ये आग लावतोय. आर्यनच्या शेवटच्या षटकामध्ये कल्पे 26 धावा आल्या होत्या. त्या पहिल्याच षटकामध्ये वसूल करण्याचा प्रयत्न. ओ हो, लेग ग्लान्स, व्हॉट शॉट. इथे मात्र चौकार. 4 धावा. त्याच्यासाठी खूप मेहनत लागते, सराव लागतो, प्रॅक्टिस लागतो, मनगट वळवण्याची ताकद आणि त्याच्यामध्ये ताकद असावी लागते. ती ताकद मात्र जबरदस्त इथे पंकजच्या बॅट मधून आले. धावसंख्या इथे भरारी गेले झालेली आहे ती 20 या आकड्यांपर्यंत. विश्वास ठेवणं गरजेचं असणार आहे. कारण आयकॉन खेळाडू कोण आहे? प्रणय टेंगले. प्रणय टेंगले यांना माहिती आहे पंकज टेंगले त्यांचे भाऊ आहेत. ताकद काय आहे आपल्या भावाची, त्यासाठी प्रमोट केलंय पंकज टेंगले यांना. अनदर वन, इट्स आउट ऑफ द पार्क. येतोय पार्किंग षटकार. नक्की षटक समाप्त करतोय समाधानकारकरित्या आणि टोटल धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 26. पहिल्या षटकामध्ये शेवटच्या मध्ये की राजाबाई टायगर संघाचा जर भवितव्याचा जर विचार करायला गेला तर पंकज टेंगले, अमोल पाटील, प्रेम भोईर आणि रणजित पाटील या 4 फलंदाजांवर ही भिस्त अवलंबून आहे. 56 धावा. त्यापैकी अर्धा पल्ला जवळजवळ पंकज टेंगले यांनी पार केलाय. 6 चेंडू खेळले आणि 5 चेंडू खेळले. 5 चेंडू खेळत असताना जर पाहायला गेला तर 2 षटकार, 3 चौकार पंकज टेंगलेच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या. 26 धावा धावफलकावरती पाहतोय. 18 चेंडू. आता मात्र 10च्या आस्किंग रेट न मात्र धावा बनवायच्या त्या 30 धावा. परंतु प्रलय आता एंड चेंज झालाय. पॉवर प्ले संपलेला आहे. विखुरलेलं क्षेत्ररक्षण माऊली कृपा पांडवा देवी देखील कमबॅक करू शकतोय.
नक्कीच कमबॅक करण्याची संधी ही प्रत्येकाला मिळतच असते, पुनरागमन करण्याची संधी, आणि ती खऱ्या अर्थाने गोलंदाजांना जास्तीत जास्त असते. चौकार खाल्ला, षटकार खाल्ला, तदनंतर तिसऱ्या चेंडूवर ते विकेट घेऊन कमबॅक करू शकतात, परंतु ही कमबॅकची संधी फलंदाजाला नसते. एकदा विकेट गेलं की त्याचा खेळ खाल्लास, मग त्याला पॅव्हेलियन मध्ये येऊन थांबावं लागतं. सुमित आलाय नवीन गोलंदाज, आणि ज्या 26 धावा आपण बोलत होतो, आर्यनला 26 धावा खाल्ल्या शेवटच्या षटकामध्ये. आधीची धावसंख्या चांगली होती, आधी गोलंदाजी चांगली झाली होती, ते मात्र वसूल केलेले आहेत. ठरवूनच गेलेत राजाभाई टायगर्स संघाचे हे टायगर्स की त्या 26 धावा पहिली वसूल करण्यात येतील, आणि त्या 6 चेंडू मध्ये वसूल केल्यात. नवीन षटक सुमितच्या माध्यमातून येईल. आता मात्र MIDC एंड. यावेळी लिडिंग एज आणि तदनंतर मात्र यष्टीरक्षक ओंकार वालेकर यांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची चूक नाही. अमोल पाटील बॅक टू द डगआउट. मैदानात उतरवणं गरजेचं आहे. ही प्लॅनिंग, ही स्ट्रॅटेजी, कारण या एंड वरून आता लेफ्ट हँडेड बॅटर मैदानामध्ये असणं गरजेचं असणार. यासाठी लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन गरजेचं असतं. संदेश आलेत. मागच्या मॅच मध्ये जर विचार करायला गेला तर पहिले 2 चेंडू फेस करत असताना संदेश यांच्या बॅट मधून 2 षटकार मात्र पाहायला मिळाले होते या मॅच मध्ये. आता मात्र लेफ्ट हँडेड बॅटरला मात्र हा एंड, जो ज्या एंड वरून शेवटच्या षटकामध्ये सुशांत पाटील बरसले होते, षटकारांची बरसात पाहायला मिळाली होती. आता मात्र संदेश आहेत, लेफ्ट हँडेड बॅटर संदेश. नक्कीच ही प्लॅनिंग महत्वाची असते, आणि ती मात्र कर्णधाराला नेतृत्व करत असताना करावी लागते की कोणता फलंदाज केव्हा पाठवायचं. सामन्यामध्ये परिस्थिती काय आहे, किती धावा बनलेल्या आहेत, जास्त धावा बनलेल्या असेल तर शेवटचा काही चेंडू असेल तर एक धडाकेबंद फलंदाज पाठवून द्यायचा, अजून धावा टिपायच्या. परंतु संघ जेव्हा अडचणीत येतो तेव्हा एक संयमाने खेळणारा खेळाडू पाठवून द्यायचा. हे मात्र तंत्र आणि मंत्र हे नेतृत्वालाच माहीत असतो. पुढल्या चेंडूचा सामना करेल धावकर हातच फलंदाज, अगदी खोलात टाकला. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना कर्णधार इथे पाहायला मिळालंय. इथे डॉट असेल, खूप चांगलं. सुमित कर्णधार पद आपल्याला सांभाळले. नेतृत्वाला साजेशी अशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून साकार झाली, कारण की पहिलाच गडी जो की अमोल, आधीचा सामना सुद्धा पाहिला, अमोल चांगली कामगिरी करू शकले नाहीत. याही मॅच मध्ये अमोल पहिल्या चेंडूवर विकेट. पुन्हा इथे आखून टप्प्याचा चेंडू होता मागच्या दिशेला, थर्ड मॅनला फाईन लेगला, सॉरी, आणि हा चौकाराच्या बाहेर. 4 धावा. मस्त फटका होता. कल्पेश, काय म्हणशील या फटक्याबद्दल? नक्कीच खराब चेंडू होता, त्याचा चांगल्या पद्धतीने मात्र फायदा उठवला गेला, आणि चांगल्या पद्धतीने चेंडू फेकल्यानंतर मात्र जर पाहायला गेला तर स्कोर कार्ड वरती मात्र जर पाहायला गेला 3 चेंडू फेकलेत, 4 धावा. जेवढ्या धावा अपेक्षित होतात त्याच्या तेवढ्या धावा मात्र आलेल्या नाहीत. 10च्या आस्किंग रेटना पुढच्या धावा बनवायच्या आहेत, आणि आता मात्र 4च धावा आल्या, म्हणजे चांगली गोलंदाजी सुमित यांची पाहू शकतोय. कारण एंड बदललाय, चांगली गोलंदाजी होते, परंतु लेफ्ट हँडेड बॅटर आहेत संदेश. शेवटचा 3 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. पुन्हा एकदा सुमित बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असताना राऊंड विकेट गोलंदाजी करताना मात्र पाहतोय. धावफलकावरती धावा पाहतोय, त्या अर्थात 30 धावा, 56 धावांचं उद्दिष्ट, म्हणजे आणखी गरज असणार आहे. येणारे चेंडू शिल्लक 15 आणि जिंकण्यासाठी गरज 26. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू अलॉंग दी कार्पेट चेंडू जातोय. लॉंग ऑफ रिजन मध्ये सुशांत पाटील आहेत. चेंडू उचलताल किती गेली संदेश आणि पंकज टेंगले यांच्या माध्यमातून. आता त्यांना फलंदाजी करावी लागणार विचारपूर्वक, कारण की त्यांचा हुकमी एक्का गोलंदाजीसाठी आहे. समोरच्या संघामध्ये माऊली कृपा पांडवदेवी. द विकेट अजून टाकल्या फटका. इथे डायू गॅप मधून चेंडू घरंगळत होतोय, क्षेत्ररक्षकाला बीट करत हा पुन्हा एकदा 4 धावांचा चौकार. चांगला स्टार्ट करण्याचा प्रयत्न मात्र पाहिला. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी, परंतु पंकज टेंगळे यांची आपण फलंदाजी पाहिली तर आडमतोड फटके ज्याला म्हणतो ते तशा प्रकारचे फटके त्यांनी अजूनपर्यंत मारले नाहीत. एक सातत्यपूर्ण आणि तंत्रशुद्ध फलंदाजी करताना पाहिली. एक फ्लिक आपण पाहिला लीग लान्स करत असताना, आणि हलकीशी कडा दिली, आणि चेंडू मात्र 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चौकाराच्या दिशेला सुद्धा पाठवताना पाहिलं. यावेळी बॅकफुटला जाऊन एक हलकासा पंच आणि एंड चेंज करून गेले. स्ट्राईक पहा. 10 धावांचा आस्किंग रन रेट जो आहे तो मेंटेन करत असताना इथे धावसंख्येला भरारी देतोय, आणि टोटल धावा झालेल्या आहेत त्या 36 धावा झाल्यात. म्हणजे येणारे 12 चेंडू आणि 20 धावांची गरज असणार आहे. परंतु जर मनात आणला ना, पंकज टेंगले जर या मैदानावरती जर चालला ना, या षटकामध्ये देखील 20 धावा कंप्लीट करू शकतात.
12 चेंडू आणि 20 धावेंची गरज असणार आहे. जर पाहायला गेला तर 20 धावा पंकज टेंगले यांनी जर मनात आणल्या, चांगल्या पद्धतीने फटकेबाजी झाली तर या 20 धावा कंप्लीट होताना आपण पाहू शकतोय. परंतु कमालीची गोलंदाजी जर पाहायला मिळाली, मनीष धुमाल यांना मात्र इन्व्हाइट केले गेले. हा मात्र हुशार गोलंदाज आहे. कशा पद्धतीचे चेंडू फेकायचे, कोणत्या प्रकारचा खेळाडू मैदानामध्ये बॅटिंगसाठी उभा आहे, किती ताकदीचा आहे, किती उंचीचा आहे, हे मात्र चांगल्या पद्धतीने रीड करत असतो आणि शेवटच्या क्षणी मात्र चेंडू फेकत असतो. असा मनीष धुमाल एंटर होताना दिसतील बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट फॉर पंकज टेंगले. पाटील ब्रदर्स आणि सावित्री 11 आपला सामना होणार आहे. कृपया आपण नाणेफेकीसाठी यायचे आहे. दरम्यान 2 षटकाखेरीज धावसंख्या आपण पाहतो तर ती 36 झालेली आहे. विकेट पाहिले तर 1 विकेट, महत्वाची विकेट अमोलच्या स्वरूपातून. अमोल बाद झाला, तंबूच्या आश्रयाला विश्रांती करतोय. परंतु पंकज याने खूप चांगल्या रीतीने डाव सावरलाय आपला. चौकार, षटकार आणि जिथे जमेल तिथे गॅप मधून चेंडू ढकलण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाला. नवीन गोलंदाजी मार्गावर मनीष धुमाळ चिखली गावचे सुपुत्र. त्याला खूपसा अनुभव आहे आपल्या या खेळपट्टीचा आणि चिखली गावचा सपोर्टर्स सुद्धा त्याला इथे सपोर्ट करताना दिसतील. पण दुसऱ्या बाजूला राजाबाई टायगर्स हेमनगर गावचे सपोर्टर्स सुद्धा इथे त्यांना सपोर्ट करताना दिसणार आहेत. पहिला चेंडू हा धुळून टाकलेला, कडा घेतली, 2 यष्टीरक्षकात क्षेत्ररक्षकांना बीट करत चेंडू मागे जातोय. 4 धावा, पुन्हा एकदा सीमापार चौकार. खऱ्या अर्थाने पंकज टेंगळे खूप चांगली फलंदाजी करत आहेत. ते स्वतः ताकद कमी वापरतात, परंतु गोलंदाजीच्या चेंडूवरची ताकद आणि त्याला दिशा देण्याची क्षमता मात्र इथे ठेवत असताना पाहायला मिळतात. फक्त दिशा देतात. टायमिंग हा खूपच चांगला चेंडू होता. अपील सुद्धा जोरदार होती. पंचांनी अपील मात्र फेटाळून दिलेली आहे. 1 चेंडू चौकार आणि दुसरा तदनंतर आपल्याला पाहायला मिळाले डॉट चेंडू. खऱ्या अर्थानं मनीष धुमाळ यांची सुद्धा गोलंदाजी खूप चांगल्या रीतीने इथे साजरी होत असताना पाहायला मिळते. मागचा जो चौकार गेला तो क्षेत्ररक्षकांनी दिलेला चौकार होता. कल्पेश 2 चेंडू फेकले तर 16 धावांची गरज आहे. येणारे 10 चेंडू 16 धावा. यावेळी लॉफ्ट केलाय, आलाय स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. येतोय आरपीएल षटकार. टेन्शन दिसत होतं. 56 धावा झाल्यात, परंतु हे टेन्शन कमी करण्याचं काम पंकज टेंगले यांनी हातात घेतलंय. हो हो हो, काय शॉट. जर पंकज टेंगले यांनी जर मनात आणलं ना तर या 20 धावा, 12 चेंडू मध्ये 20 धावांची गरज होती, एका षटकात कंप्लीट करू शकतात. नक्कीच पंकज टेंगले यांनी दाखवून सुद्धा दिलेला आहे. ही एक चपराक होती खऱ्या अर्थाने, रिव्हर्सचा फटका. कारण मी रिव्हर्सही खेळू शकतो. ऑन साइडलाच खेळताना तो नेहमी पाहिलाय. ऑन साइडला फटकेबाजी चालू होती, परंतु रिव्हर्सही फटकेबाजी करू शकतो हे त्यांनी जरूर दाखवले दिलेले आहे. 50 धावा बनल्यात. यावेळी पुन्हा एकदा चेंडू होतोय सीमा पार. हा येतोय 6 धावांचा षटकार, विजयाचा षटकार. माध्यमातून साकार झाले. 56 धावांचा पाठलाग करत असताना पंकज टेंगळे आणि मी विनंती करतो की रसिकाताई केनी यांनी त्याला
अर्चनाताई पाटील यांच्या शुभ हस्ते आपण त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे.